अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपने बाजी मारली, भगवा फडकवला. न भूतो न भविष्यती असा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. याबद्दल राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार मुंबईमध्ये केला, अभिनंदन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथे सागर बंगल्यावर जाऊन राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि सलग चौथ्यांदा रेकॉर्ड मताने विजयी झालेले आमदार रवी राणा यांनी फडणवीसांची भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदार बडनेराचे रवी राणा, धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड, अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे, तिवशाचे आमदार राजेश वानखडे, मेघाटचे आमदार केवलराम काळे आणि मोर्शीचे आमदार उमेश उपाख्य चंदू यावलकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी अमरावती जिल्ह्याचे भाजपाध्यक्ष व राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार रवी राणा यांचं अमरावती जिल्हा काँग्रेस मुक्त केल्याबद्दल अभिनंदनही केलं. डॉक्टर अनिल बोंडे आणि रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशा शुभेच्छा दिल्या.